नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता दिनांक 25 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार आहे। 1 जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। हे होत असताना आता सातारा सांगली विधान परिषद मतदारसंघामध्ये जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाले असून सर्वांचेच लक्ष यामध्ये उमेदवारी कुणाला मिळणार याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे। सातारा जिल्ह्याचा जर विचार सातारा सांगली मतदारसंघाचे विधान परिषदेचे मतदारसंघाचे मतदान हे 537 आहे आणि यामध्ये आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार का याबाबतच्या चर्चा रंगू लागलेल्या असतानाच सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी महाविकास आघाडीकडून माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे नाव आता चर्चेत आले आहे। याबरोबरच गतवेळी ज्यांनी निवडणूक लढवली होती असे मान खटाव मधील दिग्गज नेते आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखरबाव गोरे यांचेही नाव जोरदारपणे चर्चेत आले आहे। याबरोबरच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांचेही नाव चर्चेत आहे। याबरोबरच भारतीय जनता पक्षाकडून विक्रम पावसकर जे सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आहेत, विक्रम पावसकर हे नगराध्यक्ष आहेत, कराड येथील नगराध्यक्ष आहेत। त्याचबरोबर सत्यजित पाटणकर हे पाटण तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते आहेत। याबरोबरच भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील कदम यांच्याही नावाची जोरदार चर्चा आता सातारा जिल्ह्यामध्ये रंगू लागली आहे। एकंदरीतच या विधान परिषद मतदारसंघाचा जर विचार केला तर सर्वाधिक मतदान हे भारतीय जनता पक्षाचे असून तब्बल 232 मतदान भारतीय जनता पक्षाचे आहे। त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळपास 120 मतदान, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 85 मतदान आणि शिवसेनेचे 60 मतदान आणि स्थानिक आघाड्या यांचं 47 तर 53 मतदान हे काँग्रेसचे आहे। एकंदरीतच गतवेळची निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती आणि शेखरबाव गोरे यांचे मताधिक्य जास्त असतानाही यांच्या आघाडीचे जास्त मतदान असतानाही त्यांना पराभव पत्करावा लागला होता। नामुष्कीजन पराभव या ठिकाणी झाला होता। यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष्मी दर्शन होऊन या ठिकाणी काँग्रेसचे मोहनराव कदम हे विजय झाले होते। पुन्हा एकदा आता सातारा सांगली विधान परिषद मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होणार का आणि यामध्ये आता उमेदवारी सातारा जिल्ह्यामध्ये बसणार की सांगली जिल्ह्यामध्ये बसणार याबाबतच्या चर्चा रंगू लागल्या असतानाच दिग्गज नेत्यांची नावे आता पुढे येऊ लागले आहेत। तुम्हाला काय वाटतं, सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होईल का आणि यामध्ये कोणाला उमेदवारी मिळेल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।